महिलांच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीसाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, सुलभ कर्ज आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आपले सर्वतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले. अग्रसेन भवन, रायली प्लॉट येथे अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावतीच्या 51व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या सभेस बँकेच्या उपाध्यक्षा ज्योत्स्ना कोरपे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश एस भामोदकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने महिला सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सभेपुढील विषय पत्रिकेनुसार 50व्या सभेचे इतिवृत्त 31 मार्च 2026 अखेरचे ताळेबंद पत्रक, नफा तोटा व आगामी 2026 ते 2027 चे अंदाजपत्रक सर्व सभासदांच्या एकमताने मंजूर करण्यात आले. महिलांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास कुटुंबाचे राहणीमान सुधारते, ज्यामुळे समाजातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढतो, असे यावेळी आवर्जून सांगण्यात आले. स्पर्धेच्या युगात महिला सभासदांना जलद, पारदर्शक आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यास बँक कटिबद्ध असून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करण्याचे आवाहन यावेळी अध्यक्षांनी केले. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांना बँकेच्या 51व्या वार्षिक अहवालाच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.